दादा जय शिवराय. जय शिवराय. कशी झाली ट्रिप दादा? एक नंबर. कसा झाला तुमचा प्रवास? परत बोलवणार का नाही? नाही आता बोलवायचा काय प्रश्न आहे? आपल्या आता 31 तारखेला परत बुकिंग आहे. 2 दिवसांनी परत जायचंय आपल्याला. आता काय, आता जेव्हापासून आलोय एअरपोर्ट पासून तुमचीच बुकिंग कळालं. त्यामुळे मला आता कुठे दुसरीकडे जाण्याची गरज नाही. काय लागलं की मी लगेच तुम्हाला फोन करत जाईल. तिथे महत्वाचं म्हणजे एका कॉलवर सर्व्हिस आहे. ओके आहे ना? पण एक नंबर. तेच आवडतं आपल्याला, सर्व्हिस महत्वाची. दादांची ट्रिप केली आपण 3 दिवसाची. कोल्हापूर, बाळूमामा, तुळजापूर, जेजुरी. दादा आफ्रिकेला असतात, नायजेरियाला. आणि तिकडनं त्यांनी आपली रील बघितली. रील बघितल्यानंतर त्यांनी प्रोफाईल पण बघितलं आणि दादाने तिकडनंच बुकिंग केलं. 2 महिन्यापूर्वी गाडी बुक केली आहे. ट्रिपचं एस्टिमेट दिलं होतं दादाला. त्याच्यामध्ये अर्धे पैसे दादांनी तेव्हाच पे केले मला, मी नको बोललं तरी. दादांनी हा जो ठेवलेला विश्वास आहे ना, हा आपल्याला सार्थकी लावायचा होता. आणि ठरवलं दादाला प्रवासात कुठलाही त्रास होऊ द्यायचा नाही. आणि केली आम्ही ट्रिप पूर्ण. दादा पण पॉझिटिव्ह आहेत. आता मला वाटतं वर्षानुवर्ष दादा मलाच बोलवतील. नक्की. तुम्हाला आवडलं नक्की सांगा. तक्रार असली तरी पण मला सांगा, अजून सुधारणा करू. तक्रारीला काहीच ठेवलं नाही. काही असं म्हणजे कुठे हेच ठेवण्याचा प्रयत्न नाही. आपल्यासाठी सगळे कस्टमर घर परिवारातले मेंबर एकदम सुरक्षित चांगले का हो? हो, ड्रायव्हिंगच मेन महत्वाचं. गाडीत बसल्यावर ड्रायव्हिंग सगळ्यात महत्वाचं. आता तुम्ही आणि दिलेल्या टायमात तिकडे पोहोचणार. धन्यवाद, तुम्ही चांगला रिव्ह्यू दिला. देव करो हा रिव्ह्यू खरा असावा तुमचा. नाही करायचं. खरं आहे ना? बस काय आता देवदेव करून येते. देवदेवाला जाताना काय तुम्हाला खोटं काय बोलायचं तेव्हा? जे आहे ते आहे. अपार्ट फ्रॉम दिस ट्रिप आपण बाकीच्या गोष्टी डिस्कस केल्या. पर्सनली खूप गोष्टी डिस्कस केल्या. नाही, तुम्हाला खरं सांगू का, आपण जर चांगलं काम केलं आणि आपल्या कामाला जर कोणी चांगलं म्हणलं, कौतुक केलं, का अजून काम करायला मजा येते. बरोबर आहे ना. एअरपोर्टला आणायला आल्यापासून आम्ही सांगतो खूप चांगली ड्रायव्हर, खूप चांगली गाडी. थँक्यू, धन्यवाद, आभारी आहे. तुमच्या मुलासारखाच आहे मी. गाडी पण छान आहे. गाडी मेन महत्वाचं. मेन गाडी खूप छान आहे. गाडी जी मेंटेन केली ना मला पण चांगलं वाटतं. आता मी इथं मुंबईत राहून काम करतो, सोशल मीडियावर टाकतो आणि आपली लोक बाहेर देशात राहतात. पूर्ण जगभर आपली लोक आहेत आणि तिकडनं आपलं काम बघतात. आपलं काम बघून आपल्याला बोलवते. काल त्यांना न्यूझीलंड वरून फोन आला होता. हो, चांगलं वाटतं, काम करायला आवडतं. गाडी खरंच काय नाही काय नाही, किती शांत एकदम, असं ओव्हरटेक करत नाही कधी, काय नाही असं. सुरक्षित प्रवास करायचा आपल्याला. रिस्क घ्यायची, पण मग ती एकदम जीवाची बाजी असेल तेव्हा. उंच सगळं ठेवायचं, गरज वाटून काय तसं वापरायचं.